दर्पण न्यूज। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवरायांचा पुतळा कोसळला नसून अखंड महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला। शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच पश्चिम महाराष्ट्र विभागीय नेते भास्करराव जाधव साहेब व कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व हातकणंगले विधानसभेचे माननीय आमदार डॉक्टर सुजित मिंडशेकर साहेब व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज मालवणमधील किल्ले श्री राजकोट या ठिकाणी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात हातकणंगलेमध्ये जाहीर निषेध नोंदवण्यात आला। निषेध आंदोलनाची सुरुवात हातकणंगले पंचायत समितीसमोर असणाऱ्या पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाला तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व आंदोलनास सुरुवात केली। यावेळी बोलताना व घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवताना उपस्थित सर्व शिवसैनिकांच्या भावना अतिशय तीव्र होत्या। यावेळी माननीय आमदार डॉक्टर सुजित मिंडशेकर यांनी सदरील घटना अतिशय निंदनीय आहे आणि या घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे, तर या घटनेस जबाबदार असणाऱ्या सर्वच आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करावे असे मत त्यांनी व्यक्त केले। तसेच जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांनी बोलताना मालवण येथील किल्ले श्री राजकोट येथे कामाचा अनुभव नसलेल्या लोकांना महाराजांचा पुतळा उभा करण्याचं काम केवळ लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिले आहे। यामुळे अतिशय घाई गडबडीमध्ये उभा केलेला अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पुतळा केवळ 8च महिन्यामध्ये कोसळला। महाराजांचा पुतळा कोसळणे म्हणजे अखंड महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळणे असेच आहे। त्यामुळे सदरील घटनेस जबाबदार असणाऱ्या राज्य सरकारच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा तसेच राज्यकर्त्यांचा तीव्र शब्दात कोल्हापूर शिवसेना यांच्या वतीने निषेध व्यक्त केला। यावेळी माननीय जिल्हा परिषद सभापती प्रवीण यादव, उपतालुका प्रमुख बाबासाहेब शिंगे, उपतालुका प्रमुख राजूदादा पाटील, हातकणंगले शहर प्रमुख धोंडीराम कोरवी, माननीय पंचायत समिती सदस्य पिंटू मुरुमकर, संभाजी हांडे, अमोल देशपांडे, संजय लोहार, अविनाश शिंदे, उदय शिंदे, संदीप दबडे, अंकुश माने, सुनील माने, विनायक शेंडगे, अर्जुन यादव, सयाजी कांबळे, नितीन पवार, भानुदास पाटील, दीपक कोळी, शरद पवार, काका पाटील, विनायक कोठावळे, स्वप्नील सरोदे, अविनाश शिंदे, अमर पाटील, श्रीकांत निकम, रजनीकांत माने, सुधीर कांबळे, प्रवीण माने, गणेश पाटील, बंटी चाकोककर, विशाल साजनीकर, अमर आठवले, प्रियदर्शन पाटील, रमेश कांबळे, रवींद्र कांबळे, विष्णू पाटील, प्रशांत नरंदेकर, जालिंदर जाधव, सुनील वड्डू, अनिकेत पांडव, संतोष सूर्यवंशी, अक्षय लोंढे, विशाल तेली, संस्कार पाटील, अर्जुन जाधव, सचिन चौगुले, सचिन थोरवत, अंकुश सूर्यवंशी, अभिजित राणोजी, संतोष भोसले, अरुण घाडगे, मनोज शिंदे, सुभाष माने, राजू दरवेशी, पियुष शिरोलीकर, संतोष शिंगाडे, सिद्धार्थ माने व इतर पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक तसेच इतर अंगीकृत व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा। श्री सरदार नाळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर, पोलीस उप अधीक्षक, संपर्क क्रमांक 96 73 50 65 55। कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर 96 73 50 65 55 78 75 33 33 33। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0231 25 40 98 9। व्हॉट्सअप क्रमांक 78 75 33 33 33। निशुल्क फोन क्रमांक 1064। ईमेल dysp@kolhapur@gmail.com।